नमस्कार. तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटत आहोत. तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत मिरची वडा. त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मिरची वडा बनवण्यासाठी इथे मी तळण्यासाठीच्या जाड मिरच्या घेतलेल्या आहे. या मिरच्या चवीला फिक्क्या असतात, खूप जास्त तिखट नसतात. मिरच्या स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घ्यायच्या आणि त्याला मधोमध कट करून घ्यायचं. मधोमध कट करून त्यातल्या सर्व बिया काढून घ्यायच्या. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर बिया नाही काढल्या तरीसुद्धा चालेल. आता याचप्रमाणे मी बाकीच्या मिरच्यासुद्धा कट करून त्यातल्या सर्व बिया काढून घेते. आता इथं तुम्ही पाहू शकता मिरचीमधल्या सर्व बिया निघालेल्या आहे आणि त्याचप्रमाणे मी सर्व मिरच्यासुद्धा कट करून घेतलेल्या आहे. आता एका बाउलमध्ये 2 उकडलेले बटाटे घ्यायचे आणि ते पोटॅटो मॅशरच्या मदतीने व्यवस्थित मॅश करून घ्यायचे. तुम्हाला हवं असेल तर किसून सुद्धा घेऊ शकता. आता एका तडका पात्रामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल तिखट पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा धने जिरे पावडर टाकायची. थोडीशी कोथिंबीर टाकायची. व्यवस्थित मिक्स करून तडका मॅश केलेल्या बटाट्यावर टाकायचा. चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या स्टेजला यामध्ये थोडीशी आमचूर पावडर किंवा चाट मसालासुद्धा टाकू शकता. आता पुन्हा दुसऱ्या बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं. त्यामध्ये पाव चमचा हळद पावडर, पाव चमचा लाल तिखट पावडर, चिमूटभर खायचा सोडा, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हिंग टाकायचा. व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण भजी तयार करण्यासाठी बॅटर तयार करतो अगदी तसंच बॅटर तयार करून घ्यायचं. मिरची वडे तयार करताना बॅटर खूप जास्त घट्ट तयार करायचं नाही, नाहीतर मिरची वड्याचं बाहेरचं आवरण आहे ते खूप जास्त जाड तयार होणार. आता इथं मी थोडं थोडं पाणी टाकून बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथं बॅटरची कन्सिस्टन्सी. आता हे बॅटरसुद्धा बाजूला ठेवायचं आणि तयार केलेली बटाट्याची भाजी मिरचीमध्ये भरून घ्यायची. जसं आपण भरली वांगी करताना त्यामध्ये मसाला भरतो अगदी तसंच मिरचीमध्ये बटाट्याची भाजी भरायची. आता इथं मी तुम्हाला एका मिरचीमध्ये बटाट्याची भाजी भरून दाखवली. त्याचप्रमाणे मी सर्व मिरच्यांमध्ये बटाट्याची भाजी भरून घेतली. तुम्ही पाहू शकता. आता तयार केलेल्या बेसनपिठाच्या बॅटरमध्ये मिरची घोळवायची आणि सर्व बाजूने कोटिंग करून मिरची तळून घ्यायची. मिरची तळण्यासाठी कढईमध्ये मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये बेसनपिठामध्ये घोळवलेली मिरची टाकायची आणि मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनटं मिरची व्यवस्थित सोनेरी रंगावरती तळून घ्यायची. मिरची तेलामध्ये टाकताना तेल व्यवस्थित गरम झालेलं असावं. तेल जर थंड असेल तर मिरची कढईला चिकटणार आणि त्याचं सर्व आवरण निघून जाणार. आता याचप्रमाणे मी आणखी काही मिरची वडे तळून घेते. आता इथे तुम्ही पाहू शकता तेल जर व्यवस्थित गरम झालेलं असेल तर मिरची अजिबात कढईला चिकटत नाही आणि व्यवस्थित तळली जाते. मिरची एका बाजूने व्यवस्थित तळली गेली की मिरची पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित तळून घ्यायची. तुम्ही पाहू शकता मिरचीला रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे. त्याचप्रमाणे हे मिरची वडे खायला देखील अप्रतिम लागतात. नेहमीच्याच बटाटे वडे किंवा डाळ वड्यांपेक्षा हा एक चांगला, सोपा आणि चविष्ट पर्याय आहे. आता तुम्ही पाहू शकता मिरची वडे तळून झालेले आहे. दिसतानाच अगदी खमंग दिसत आहे. तर तुम्ही हे मिरची वडे सॉससोबत, चटणीसोबत किंवा अगदीच काही नसेल तर भाजीपोळीसोबत तोंडी लावून सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात. किंवा पाहुणे आले तर त्यांच्यासाठी सुद्धा हा एक उत्तम नाश्ता आहे. चला तर मग रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही साधी, सोपी आणि चविष्ट रेसिपी तुमच्या घरीसुद्धा नक्की ट्राय करून पहा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.